थंडीच्या दिवसामध्ये काहीतरी छान प्रत्येकाला खायचं असतं. बटाटे आहेत ना, मग टेन्शन घेऊ नका. बटाट्याची ही रेसिपी नक्की करून पहा. बघा, सगळ्यात आधी काय करायचे, हे बटाटे छान असे पातळ असे कापून घ्यायचे. शक्यतो पातळच कापा म्हणजे लवकर शिजले जातील. त्यानंतरनं बटाट्यामधला संपूर्ण स्टार्च काढून टाकायचा, म्हणजेच बटाटे 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे. आता इथे शेंगदाणेसुद्धा कढईमध्ये डाग पडेपर्यंत मी भाजून घेणार आहे. साल तडकेपर्यंत, डाग पडेपर्यंत अगदी बारीक गॅसवर हे शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतरनं मिक्सरला बारीक असे वाटून घेतले. आता सोबत हिरवी मिरची घालूया. हिरवी मिरचीसुद्धा छान भाजून घ्या, म्हणजे मग पोटाला ही रेसिपी बाधणार नाही. आता ही रेसिपी प्रत्येकजण करत असेल, पण माझी करण्याची पद्धत वेगळी आहे, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आता पहा, कढईमध्ये तेल घालायचं. जी आपण भाजून वाटलेली मिरची होती ना, ती घालायची. मिरची आधी भाजून घेतल्यामुळे अजिबात पोटाला बाधत नाही. शक्यतो ही रेसिपी खाल्ली की प्रत्येकाला बाधतेच, त्यामुळे मिरची शक्यतो भाजूनच घ्या. आता पहा, बटाटा घातला, सोबत मीठ घातलं, छान परतलं आणि झाकण ठेवून 1 मिनिटभर हे सगळं शिजून दिलं. बटाटा छान असा शिजला गेलेला आहे. असा बटाटा खाल्ला ना तुम्ही डायरेक्ट, तरीसुद्धा तो छानच लागणार आहे. पण मी यामध्ये आता जे वाटून घेतलेले शेंगदाणे होते आणि साबुस तांदूळ जे भिजवलेले होते ते घातले. चवीनुसार परत मीठ घातलं आणि हे सर्व छान असं एकजीव करून घेतली. या रेसिपीसाठी तेल बेतात घाला, मीठ बेतात घाला आणि मिरची मात्र भाजून घ्या. बटाटा मस्त असा परतून घेतल्यामुळे खिचडी खूप चवदार होते. झाकण ठेवून मध्ये मध्ये सारखं झाकण काढून ही हलवून घ्या. खिचडी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवा, म्हणजे ती खायला रुचकर लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.